मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. हितेश जी पेंडिंग राहिली होती. तीन षटकानंतर निशांत आपण देखील यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच जी पेंडिंग होती. मी उपेंद्र नारायण पाटील यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते जी मॅन ऑफ द मॅच आहे ती आपण देणार आहोत. तर आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच निशांत. जी पेंडिंग मॅन ऑफ द मॅच होती ती देखील या ठिकाणी आपण या ठिकाणी वितरण केली जाते. चला मॅच लगेच चालू होईल. चला सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट असेल. सेकंड सेमीफायनलचा सामना. थोडंसं डहाणू टीम थोडंसं बाजूला वा जरा, थोडंसं पॅव्हेलियनच्या समोरून थोडंसं हटा. थँक्यू व्हेरी मच. ज्यावेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या आपण ऐकूया संतोषजी पाटील याच गावातील अनमोल रत्न यांचा आवाज. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला चेंडू पडलाय आणि अगदी घड्याळ जर पाहिलं तर 4:48 मिनिटं झालेली आहे. दोन्ही 12वे खेळाडू आपण हा टाइम सेट करून घ्या, कारण की इथून जर पाहिलं तर आम्ही टायमाचं थोडंसं बंधन ठेवलेलं आहे. पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला 4:48 मिनिटांनी. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विशाल एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जल्मेश तरे आपल्याला पाहिजे. हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजीचा भार आतापर्यंत जर पाहिला तर या ठिकाणी अवधूत आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला गोलंदाज म्हणून, फ्रंट फूट लाईनचा गोलंदाज म्हणून ज्यांनी सुरुवात नक्कीच केली सातपाडी संघाकडून. आज जर पाहिलं तर इथे मात्र आपण पाहतोय चांगली सुरुवात, जी सातत्य आहे ती इथे ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आपण पाहतोय विशाल एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जल्मेश तरे. पुढचा चेंडू असेल तिसरा चेंडू या षटकातील. अहो फिरून मारलाय चेंडू ऑन साइड रिजनला. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव. चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली त्या ठिकाणी. नक्कीच डायरेक्ट दिवेशच्या हातामध्ये डिवच्या आपल्याला पाहायला मिळतोय यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये. सेकंड सेमीफायनलचा हा थरार आहे. दोन्ही संघ जर पाहिले तर अगदी समुद्रालगत त्यांची वस्ती आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु दीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत फिल्डिंग करेल फेकेल तोपर्यंत आणखीन एक सिंगल रन्स. एकंदरीत आपण पाहतोय चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा स्कोर कार्डवर आहेत. खूप वेगाने या ठिकाणी नक्कीच तर आपण पाहतोय पुन्हा एकदा अवधूत तू जल्मेश यासाठी हा चेंडू असणार आहे. रिव्हर्स स्वीप अटेंड करण्याचा प्रयत्न, परंतु आधीच जी टास्क होती ती नक्कीच ओळखली गेली अवधूतच्या माध्यमातून जल्मेश यांची. आणि तशा पद्धतीचा चेंडू नक्कीच टाकण्यामध्ये सफल झाले. चेंडूवर जास्त काही फायदा घेता आला नाही. सिंगल रन्स मिळते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 5 चेंडू आणि 5 धाबा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. हो फटका इथे मात्र आपण पाहतोय प्रॉपरली नाही आहे. रन्स मिळणार नाही आहे. डॉट चेंडू आलाय. ओव्हरची होईल समाप्ती. एक षटक पहा ज्या पद्धतीने सुरू केलं अप्रतिम. या ठिकाणी नक्कीच मी कौतुक करीन गोलंदाज अवधूत याचं, कारण की 4:48 मिनिटांनी सुरुवात केलेली ओव्हर 4:51 मिनिटांनी या ठिकाणी कंप्लीट केले. कौतुक करेन ज्या पद्धतीने आपण पाहतोय दिलेल्या टायमाचं बंधन. कारण की मित्रांनो तुमच्यासाठी हा टाइम आम्ही थोडंसं यामध्ये जी आहे ती थोडीशी वेळ कपात करण्याचा प्रयत्न करतायत, कारण की जेणेकरून तुम्हाला चांगलं प्रदर्शन करता येईल, जास्तीत जास्त ओव्हर खेळता येईल याच दृष्टिकोनातून आम्ही हा विचार केलेला आहे.
पूर्ण कमिटी अगदी मेहनतीने काम करते आणि आतापर्यंत त्यांना पूर्ण काळजी आहे की प्रत्येक मॅच ही व्यवस्थितरित्या व्हावी, जास्तीत जास्त ओव्हरची व्हावी, हाच मात्र विचार केला जातोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. नक्कीच आपण पाहतोय सुमित म्हात्रे गेल्या मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळाला. सुमित म्हात्रे ज्याने 3 गडी बाद केले, 7 धावा 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. हाच तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2. इथे मात्र पहा जल्मेशला थांबवून ठेवण्याचं काम या ठिकाणी करताना सुमित. ही ताकद आहे सुमितची, कारण की दोन्हीही जर पाहिलं संघ एकमेकांना अगदी परिचयाचे आहेत. आमने सामने नक्कीच एक आठवडा का होऊ ना, मात्र एक आठवड्यानंतर नक्कीच आमने सामने असतात. की मी बऱ्याच वेळा ऑरेंज चषकामध्ये देखील गेलोय, तिथे देखील आपण पाहतोय सातपाटी गावामध्ये देखील अनेक टुर्नामेंट झाल्या. यामध्ये देखील आपण पाहिलं तर मुरबे वर्सेस सातपाटी हा एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही ताकद आहे जबरदस्त. इथे मात्र एफर्ट वापरली जाते गोलंदाजीकडून, सुमितकडून जबरदस्त एफर्ट वापरली जाते. 2 चेंडूवर कुठलीही धाव अजूनपर्यंत दिलेली नाहीये. 5 धावा स्कोर कार्डवर आहेत. येणारे इथून जर पाहिलं तर 4 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील, खूप महत्वाचे असतील सुमितचे. पॉवर प्लेचं षटक आहे, सुरुवात चांगली करावी लागेल जल्मेशला. हलक्या हाताने कट केला चेंडू, इथे मात्र ड्राईव्ह टाकली होती. नक्कीच भावेश होता त्या ठिकाणी, चांगली एफर्ट दर्शवली होती, परंतु नशिबाने साथ दिली नाही. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र पाहतोय पुढचा चेंडू असेल. षटकातील 9 धावा स्कोर कार्डवर आहेत. जल्मेश ज्या पद्धतीने खेळलाय, हलकीच्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस देखील झालाय. एकदा पुढचा चेंडू इथून पाहतोय, एक वेगवान चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय सुमितच्या या हत्तगंडीतून. जबरदस्त एफर्ट वापरली जाते. ज्या पद्धतीने चौकार आलाय त्यानंतर आपल्याला कमबॅक करायचा आहे. कमबॅक कसा करावा, तर या चेंडूवर डॉट चेंडू ज्या पद्धतीने जल्मेशला थांबवण्याचं काम केलंय तेच मात्र पाहायला मिळतंय. इथून पाहिलं तर चेंडू क्रमांक 4 कंप्लीट झालंय. 2 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पुन्हा एकदा यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. हलकीशी अपील होती. दिवेश पाटीलचे हात आकाशाकडे व नक्कीच आले होते, अपील केली होती, परंतु पंच यावर नाखुश आहेत. आपण पाहतोय ज्या पद्धतीने चेंडू निघून गेला. खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. पाहायला मिळेल 9 धावा अजूनही स्थिरावलेले आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. इथे फटका सजवलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येईल, परंतु आवाक्याच्या बाहेर. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय आउटफील्ड इतकी फास्ट आहे आणि कडक आहे की चेंडू पडल्यानंतर सरळ सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक चौकार मिळतोय. तर या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर एकंदरीत 2 चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 13 धावा. या ओव्हरमध्ये एकूण धावा आल्यात 8. आणि तेच या ठिकाणी आपण जाणीव करून दिली आणि त्याचा योग्य तो वापर करताना सातपाटी संघ आपण पाहतोय. त्यामुळे तुमचं मी खरोखर कौतुक करीन. लगेच गोलंदाजी ट्रॅकवर अवधूत आलाय. जाणीव आहे की आपल्याला दोन्ही संघ मिळून कोणत्याही एका संघाला फायनलमध्ये प्रवेश करायचा आहे आणि फायनल अशी झाली पाहिजेत की खरोखरच 6 षटकांची जर फायनल झाली तर ती एक सर्वांसाठी आवडणारी फायनल असणार आहे. आपला परफॉर्मन्स नक्कीच त्या फायनलमध्ये, कारण की आपण बऱ्याच ठिकाणी जातो, बऱ्याच ठिकाणी 1-1, 2-2 ओव्हरच्या फायनलच्या मॅच खेळायला मिळत आहेत, परंतु ते नक्कीच लकी ड्रॉ असतो तो. इथे मात्र आपल्याला तुम्हाला प्रॉपरली तुमचा इथे पहा, इथे चान्स आहे आणि चान्स नक्कीच मिळालाय.
यस यस थँक्यू. वेळ नाही आपल्याकडे, त्यामुळे तुम्ही फक्त 2 मिनिटं जी असतील तुमची तीच तुम्ही वापरायची आहेत. यस. आणि बॅट्समन जरा घाई करा प्लीज बॅट्समन, कारण फिल्डिंगवाले आपल्याला पाहायला मिळतात सातपाटी संघ योग्य तो वेळेचा वापर करतात, परंतु तुम्ही देखील बॅटिंग तुम्हाला देखील मी म्हणेन की 30 सर्कलच्या आत जर फलंदाज असेल तर तुम्ही इथे एंट्री करणं आवश्यक आहे. हे नियम आहेत, मात्र हे नियम तुम्ही वापरणं गरजेचं आहे, कारण की वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. आपण 4 दिवस थोडीशी मुभा दिली होती, परंतु यावेळेस आपण अंतिम टप्पा आहे, अंतिम टप्प्यामध्ये ही मुभा देणार नाही आहोत. मन आलाय हार्दिक आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी ट्रॅकवर. मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर हार्दिकला चान्स नव्हतं या टीममध्ये, एक्स्ट्रा खेळाडू म्हणून माझ्यासोबत तो नक्कीच बसलेला होता, पण यावेळेस गरज आहे कारण की धावसंख्या झालेली नाही आणि ती धावसंख्या करायची आहे. एक चांगला फलंदाज म्हणून मनला आपण नेहमीच पाहिलंय मुरबे संघाकडून, आज गरज आहे आणि या गरजेसाठी त्याला मैदानाच्या आतमध्ये उतरवलंय. इथे मात्र पहा आउटसाइड द ऑफ स्टिक वर चेंडू ठेवला जातोय आणि अगदी वेगाने अवधूतची ऍक्शन पाहिली तर थोडीशी वेगळी आहे आणि तेच कारण बनते. अट्रॅक्शन होतो जेव्हा फलंदाज समोर असतो तेव्हा त्याला तो अट्रॅक्शन दिसतो आणि त्यानंतर तो जो चेंडू आहे तो रीड करणं कुठेतरी नक्कीच अवघड जाते त्याला आणि तेच कारण बनते. धावसंख्या अजूनही 13 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3रा चेंडू या ठिकाणी मार्गावर असेल. यावेळेस फुलटॉस चेंडू खेळून काढलाय. इथे अभिजित आहे, एक भिंत म्हणून अभिजितला आपण बऱ्याच वेळा पाहिलंय. नक्कीच सातपाटी गावचे सरपंच म्हणून नक्कीच कार्यरत आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु तिथून वेळ काढून या ठिकाणी जर पाहिलं तर आज मैदानामध्ये, कारण की ही मॅच आपल्या गावाची आहे, ही मॅच माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे हेच मात्र दर्शवताना अभिजित आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूचा खेळ झालाय. 14 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून एक मोठं टार्गेट नक्कीच ठेवावं लागेल. ज्या पद्धतीने यश फाउंडेशन पाहायला मिळतोय, मुरबे संघ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, एक आक्रमक फलंदाज आहेत त्यांच्यामध्ये. ज्या पद्धतीने विशालचा लवकर विकेट गेला त्यानंतर जल्मेश प्रयत्न करतोय मोठे फटके सजवण्याचा, परंतु इथे पहा थोडीशी फंबल पाहायला मिळाली. भावेशच्या अगदी हातामध्ये चेंडू आला नाहीये आणि तेच कारण बनले. इथे मात्र एका धावेचे रूपांतर 2 धावेमध्ये होत असताना पाहायला मिळतोय. या 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर लागली जाते 16 धावा. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. इथून 2 चेंडू हे अजूनही बाकी आहेत या ओव्हरचे. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर थोडीशी घाई इथे मात्र नक्कीच करावी लागणार आहे. इथे मात्र फटका नाहीये, प्रॉपरली टायमिंग नाहीये. जल्मेश प्रयत्न करतोय आणि जल्मेश सारखा असा एक फलंदाज आहे जो ओपनिंग मध्ये जाऊन एक चांगली स्टार्ट देतोय, परंतु ती स्टार्ट अजूनपर्यंत जल्मेशला लाभलेली नाहीये. कारण प्रॉपरली फटका जो अजूनही जल्मेशच्या बॅटमधून आलेला नाहीये. कीच याचं कारण आहे अवधूत खूप चांगली गोलंदाजी. इथे मात्र पहा मिस टाइम झालाय. चेंडू हवे दिवेश, नो डाऊट जबरदस्त कॅच आणि आउट. इथे थँक्यू. तर नक्कीच जल्मेश तरी बाद झालाय. अगदी सस्त्यात हा गडी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. जल्मेशच्या खेळाचा जर विचार केला तर आपल्याला पाहायला मिळेल जल्मेशची खेळी तेरा धावांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. 16 धावांमध्ये 13 धावा जल्मेशच्या राहिल्या. योगदान दिलं त्यांनी, परंतु जो फाउंडेशन बिल्ड करायचा होता तो फाउंडेशन बिल्ड करता आला नाहीये. त्याचमुळे जर पाहिलं तर ओपनिंग जी होती ती आता मात्र नक्कीच माघारी परतरलेली आहे. सेकंड आणि थर्डचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला मन हार्दिक,
याच्याकडे देखील क्षमता आहे, मोठमोठाले फटके हा देखील खेळाडू मारू शकतोय, परंतु आज या वेळेस करून दाखवावं लागेल. हो, खूप चांगली लय या ठिकाणी नक्कीच वापरली गेले गोलंदाजाकडून. अगदी खोलवरचा टप्पा, इथे मात्र दोन रन्स घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे काहीतरी धोका आहे. पंच या ठिकाणी नक्कीच सांगतायत की थर्ड अंपायर या ठिकाणी नक्कीच ची मागणी करताना पाहायला मिळेल. तर फलंदाज सेफ आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नॉट आउटचा इशारा आलाय थर्ड अंपायर कडून आपल्याला पाहायला मिळेल. इथून खूप चांगला प्रदर्शन केला होता, चांगली थ्रो पाहायला मिळाली होती. भविष्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता. अवधूत कडून थ्रो आली होती, खूप चांगली थ्रो नक्कीच पाहायला मिळाली. इथून पाहतोय आपण पुढचा चेंडू असेल लवकर हाताचा मन हार्दिक. ओहो, इथे पहा चेंडू थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न, परंतु वाईड लाईनच्या अगदी बाहेर चेंडू जाताना वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली 19 धावा स्कोर कार्डवर आहेत. अगदी खोलवरचा टप्पा आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक अवधूत आहे, खूप चांगल्या पद्धतीने वन बाउंस क्षेत्ररक्षण केलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु थ्रो ज्या पद्धतीने आली नाही. आपण पाहतोय आणखीन 2 धावा वाढल्या जातील. स्कोर कार्डवर 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 21 धावा 2 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. इथून पाहिलं जाईल या षटकामधून अजूनही 4 चेंडूवर किती धावा जमवल्या जातील. 21 रन्स ऑन दी बोर्ड. मोठा फटका जर पाहिला तर षटकार अजूनही आलेला नाहीये. इथून आपण पाहतोय आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. त्या ठिकाणी लॉंग चेस करतायत क्षेत्ररक्षक. थोडंसं फंबल आणि फंबलचं रूपांतर काय तर 2 धावेमध्ये आपण पाहू शकताय. 2 धावा कंप्लीट केल्यात. या दरम्यान मुख्य मंचावर आपण पाहतायत आपण या ठिकाणी पाहू शकतोय माजी पंचायत समिती सदस्य माननीय प्राची प्रभाकर पाटील मॅडम, त्यांच्या समवेत धन्यवाद डीजे, त्यांच्या समवेत भावना विचारे मॅडम देखील आहेत. आणि त्यांच्याच समवेत जर पाहिला तर ग्रामपंचायत सदस्य म्हणून भाविका विरंजन राऊत, इथून आपण पाहतोय आणखीन एक सिंगल रन्सची मागणी आणि सिंगल रन्स कंप्लीट केलाय. 23 धावा स्कोर कार्डवर आहेत. 24 धावा झालेत. 24 रन्स ऑन दी बोर्ड. हार्दिक आणि जयेशचा जर विचार केला तर 6 चेंडूमध्ये 8 धावा हार्दिकच्या बॅटमधून. आणि जयेश नवीन जॉईन झालाय, पहिला चेंडू या ठिकाणी फेस करेल. इथून पाहिलं जाईल मोठे फटके येणं खूप आवश्यक आहेत, कारण सातपाडी संघ ज्या पद्धतीने आपण पाहतोय आज मैदानामध्ये उभारलाय. हो, फटका तर चांगला आहे ऑन साइड रिजन मध्ये. काउ कॉर्नर रिजन मधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत वेगाने येईल सिंगल रन्स ॲक्युरेट फेकी या ठिकाणी नक्कीच पाहिली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर 25 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक आपण पाहतोय 4. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. इथून जर पाहिलं तर अजूनही 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंगचा. 13 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण यक्स फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्सचा जर विचार केला, मुरबे संघाचा विचार केला तर थोडंसं बॅकफुटला आहेत.
इथून मोठे फटके येणं खूप गरजेचं असणार आहे, परंतु रूम मिळत नाहीये. गोलंदाज चान्स देत नाही मोठा फटका खेळण्यासाठी. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 4 या ठिकाणी कंप्लीट झालाय. इथून जर पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच पाहत रहा, ऐकत रहा युवा चषक 2025. जाऊया एक धुंद ऐकूया आणि पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू, धन्यवाद. उर्वी लाईव्ह ऑर्केस्ट्रा आपण पाहतोय आणि या स्पर्धेसाठी खास करून आपण पाहतोय जे स्टँड आम्हाला लाभलेले आहेत अगदी प्रेक्षकांसाठी अगदी विश्रांती नक्कीच घेऊन आपण या ठिकाणी सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये प्रियांशू रेडीमेड स्टँड आपण पाहतोय, श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतोय, मा वैष्णोदेवी एंटरप्राइजेस स्टँड, शिवसाई कन्स्ट्रक्शन स्टँड, या चारही स्पॉन्सर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे CPPL या स्पर्धेसाठी आणखीन एक स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळते. फटका मंच्या बॅटीतून, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय आदिल होता त्या ठिकाणी खूप सुरेख झेल त्याच्या नक्कीच हातून आपल्याला टिपताना पाहायला मिळाला आणि काय जल्लोष झाला अगदी सातपाटी गावामध्ये. आपण सुरेख त्या ठिकाणी सातपाटी गावाची पब्लिक आपल्याला पाहायला मिळते. बाउंड्री लाईनवर एकच जल्लोष, एकच जर्सी त्या ठिकाणी पाहायला मिळते. खूप चांगलं प्रदर्शन नक्कीच देत असताना सातपाटी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथून प्रेक्षकांना नक्कीच मनोरंजन होते. ज्या पद्धतीने आपण पाहतोय खेळ मध्ये जर पाहिलं तर 100% एफर्ट आणि आपण पाहू शकतायत अगदी सातपाटीकर त्या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये कॅचअप होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बंटी कुंभार आपल्याला पाहायला मिळतोय जो कॅमेरामॅन आज सकाळपासून खूप चांगल्या पद्धतीने साहिल माझ्या सोबत आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचप्रमाणे जर पाहिलं इथून आपण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 26 धावा आहेत. इथून षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय श्रेयश. स्लोवर गतीने इथे मात्र चेंडू थोडासा फिरवला गेला परंतु दिवेश कुठेतरी चुकले गेले. हा चेंडू गॅदर करण्यासाठी लेग बाईटच्या रूपाने ही रन्स कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या 27 धावा. अगदी आज 5वा दिवस आपण पाहतोय, अनुभवतोय. गेले 4 दिवस ज्या पद्धतीने या ठिकाणी मेहनत घेतली गेली, अगदी जे आयोजक आपण पाहिले या आयोजकांचं बॅनर देखील आपण पाहू शकतायत. ज्यांनी खूप मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडासा पायाला ब्रश झालेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा पुन्हा एकदा लेग बाईटच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 28 रन. धावा स्कोर कार्डवर झालेत. या आपण स्वागत सन्मान करणार आहोत. भावना विचारे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि बहुजन विकास आघाडी महिला जिल्हा अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. आणि भावना विचारे मॅडम यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. या नारी शक्तीला सलाम आहे. आणि नारी शक्ती या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर मंच यावेळेला भरभरून येत असताना आपण पाहू शकतात. आणि मी प्राची पाटील धन्यवाद धन्यवाद थँक्यू. बँड पथक या प्राची पाटील मॅडम यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण भावना विचारे मॅडम यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत.
जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि बहुजन विकास आघाडी महिला जिल्हा अध्यक्ष भावना विचारे मॅडम यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. प्राची पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते युवा चषक 2025 ची ही सुवर्ण सुंदर सन्मान चिन्ह भेट आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा मॅडम, बहरत राहा आणि या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घ्या असा संदेश देणारा हा बुके. आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा जॉईंट होतील आमचे सहकारी समालोचक मित्र संतोषजी पाटील. नक्कीच आपण विचार केला होता 25 मिनिटांचा अवधी होता, परंतु 20 मिनिटांमध्ये 5 षटक या ठिकाणी कंप्लीट केलेत. नक्कीच चांगली या ठिकाणी सहकार्य करताना संघ आपण पाहतोय. सातपाटी संघ इथे मात्र आदिल आलाय, पहिला चेंडू अगदी फिरवलाय, हिट करण्याचा प्रयत्न होता दिवेश पाटील याचा, परंतु बाईकच्या रूपाने ही रन्स या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. धावसंख्या स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते 35 धावा. तून मात्र आपण पाहतोय 35 धावा स्कोर कार्डवर आहेत. 5.1 चेंडूचा खेळ कंप्लीट. 6वा षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ओहो, इथे मात्र पहा अटॅक केलाय, जबरदस्त अटॅक, चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. थँक्यू. अटॅकिंग फलंदाज जर पाहिला तर ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. आधी त्याने चेंडूची वाट पाहिली आणि नंतर त्याच चेंडूची त्याने वाट लावली, षटकार मारलाय, जबरदस्त मारलाय. इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज ओमकार 5 चेंडूमध्ये 13 धावा आपल्या संघासाठी. इथे काहीतरी करून दाखवायची आहे, कारण की एंड मुवमेंट आहे. इथे जर केलं नाही तर मला पुन्हा एकदा काहीच करता येणार. हेच मात्र दर्शवत असताना आत्ताच करायचं आहे. धावसंख्या जर पाहिली स्कोर कार्डवर तर 41 धावा अजून ही चेंडू शिल्लक आहेत. फटका इथे फसलाय, चेंडू समोर आदिल आणि कुठलीही चुकी करणार आहे, फॉलो थ्रू मध्ये जेल. थँक्यू. पूर्ण आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतोय अगदी सातपाटीकर नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 41 धावा, 4 गडीच्या मोबदले आहेत. इथून आपल्याला पाहायला मिळत 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 3 चेंडू मध्ये नक्कीच टार्गेट किती असणार आहे हे देखील पाहणं गरजेचं. आमचे भारत देव पाहायला मिळत आहेत, जे जुने जाणते कीबोर्ड मॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एक काळ असा होता जिथे सातपाटी आणि मुरबे याच्यामध्ये टक्कर असायची बँड पथकामध्ये, आणि तीच टक्कर आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला सातपाटी आहे, दुसऱ्या बाजूला मुरबे आहे. कारण उमरेली म्हटलं तर जो जुना दिवस होता, एकाकडे सातपाटीचा बँड असला तर दुसऱ्याकडे मुरब्याचा बँड असायचा. ही आपल्या उमरेलीची एक जुनी ओळख आहे. आपण पाहतोय पुन्हा एकदा आदिल. जाऊया मैदानाकडे. 41 धावा आतापर्यंत. ओहो, कोलटप्प्याचा चेंडू आहे, इथे बीट तर केलाय आणि गडी बाद देखील केलाय. यस, आपण पाहतोय गडी बाद. थँक्यू. इथे मात्र आपण पाहिलं आदिलचं लक्ष होते की लेग बिफोर कडे त्याने अपील देखील केली होती, पण ज्या पद्धतीने आपण पाहतोय रनआउटच्या रूपाने गडी बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. एका बाजूला रुचित मेहर आहे, तर आता मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. पवन या प्लीज, असं करू नका. आपण पाहतोय धावसंख्या इथे मात्र स्थिरावलेली आहे 41 या धावसंख्येवर. ऋषी आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहिलं तर तुमच्याकडे फक्त आणि फक्त एक चेंडू आहे. डावकरी हाताचा फलंदाज
फटका तर चांगला आहे, एक धाव कंप्लीट केलंय, दुसऱ्याची मागणी आहे 2 धावा. इथे मात्र कंप्लीट होईल का, परंतु दिवेशने केली थोडीशी चुकी आणि तेच कारण बनलंय. इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत आहे. इनिंगची होईल समाप्ती. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाईल 43 धावा आणि 44 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जाईल. तर लगेचच आपण मी मुरबे संघाला विनंती करेन की आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि सातपाटी संघाला देखील मी विनंती करेन की आपले 2 बॅटर हे मैदानाच्या आतमध्ये लगेचच उतरवायचे आहेत. तर नक्कीच जशी सेकंड इनिंग चालू होईल पुन्हा एकदा आपल्या समवेत आपले सर्वांचे लाडके आपल्या सर्वांना हवेसे वाटणारे प्रमोदजी शेडगे सर आपल्याशी जॉईन होतील. थँक्यू. यानंतर आपण कलाकारांची एक टुर्नामेंट देखील अनुभवणार आहोत. रोहित पाटील यांचं संकल्पना झाली की एक टुर्नामेंट अशी असावी की सर्व कलाकार या ठिकाणी आजच त्यांचा ऑक्शन असणार आहे. जे कलाकार आहेत ज्यांच्या हातात माईक असतं, ज्यांच्या हातात कीबोर्ड असतं, ज्यांच्या हातात ढोल पथक असतं, या सर्व कलाकारांना एक मेजवानी आहे आणि ही मेजवानी नक्कीच मैदान जर पाहिलं तर रोहित पाटील यांच्या मार्फत बेटेगावचं मैदान आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मैदानावर आणखीन टुर्नामेंटचा जर विचार केला तर आणखीन एक टुर्नामेंट यंगस्टार चषक माकणे 2025 टेनिसचा महासंग्राम 50,000 25,000 10,000 असे 5 एकूण पारितोषिक आपल्याला पाहायला मिळणार आहे. जी स्पर्धा 29 ते चला आपण लगेचच जा मैदानाचा ताबा घ्या. यामध्ये आपल्याला ही स्पर्धा 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत नक्कीच पाहायला मिळणार आहे. त्यानंतर एकविरा चषक साखरेचं हे एक भव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आणखीन एक टुर्नामेंट जर पाहिली तर फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली निलेश स्मृती चषक 2025 यामध्ये जर पाहिलं तर 12 13 14 15 16 फेब्रुवारी या 5 दिवसांचा आणखीन एक महाथरार आपल्याला सरावली गावामध्ये 50,000 आणि 25,000 असे 2 पारितोषिक हे मोठे असणार आहेत आणि 7,500 आणि 7,500 असे 4 पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. एंट्री जर आहे अजूनपर्यंत ओपन आहे, आपण करू शकताय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. वेळेची दिरंगाई न करताना धन्यवाद संतोषजी पाटील यांचा आवाज आपण या स्पर्धेला ऐकतायत. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून ऑल इज वेल. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले 44 रनचं आणि 6 षटकांमध्ये 44 धावा कशा पद्धतीने पूर्ण होतील याकडे आपलं सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. युवा चषक उमरोळी 2025च्या माध्यमातून आज 26 जानेवारीचा दिवस कोणत्या संघाच्या स्मरणात अविस्मरणीय राहील याकडे लक्ष असणार आहे. अगदी थोड्याच वेळात फायनलमध्ये कोणता संघ प्रवेश करेल याकडे सुद्धा प्रत्येक आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं लक्ष वेधित राहिलंय. खूप चांगली स्पर्धा. 6 षटकांचे सामने खेळायला मिळत आहेत हे प्रत्येक भाग्य आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. पहिलाच बॉल या वेळेला आपण पाहतायत जरूर धाव घेण्याच्या प्रयत्नात होते भावेश पाटील किड या नावाने. जास्तीत जास्त अगोदरच्या मॅच मध्ये रुपेश पाहायला मिळाले नव्हते. 5:20 ला पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय म्हणजे तुम्हाला इथून मॅक्झिमम 5 षटक
ही 5:45 पर्यंत फेकायची आहेत. पहिलाच बॉल डॉट. चांगला बॉल होता, पायावरचा चेंडू अगदी सहजगत्या खेळून काढलाय. रुपेश यांच्याकडे अनुभवाची कमी नाहीये. एक रन या ठिकाणी जरूर मिळेल. ज्या पद्धतीने आमचे हे प्रेक्षक राजे विश्वास पाटील विश नेटवर्कचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांचे संपूर्ण ही स्टाफ आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूषण पाटील त्यामध्ये एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण ही टीम वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. एन्जॉय करतायत. हे विश नेटवर्कचे प्रोप्रायटर आहेत आमच्या ऑन स्क्रीनवर. आज त्यांचेच कर्मचारी कल्पेश पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकाल. स्विचिटचा फटका, खेळण्याचा प्रयत्न अंगलट आला आणि श्रेयस देवच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. या दरम्यान या ठिकाणी उपस्थित दीपकजी दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान या ठिकाणी झालेले आहेत. आपण पाहतोय त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर अंतिम विजेता ट्रॉफीसाठी यांच्यातर्फे चंद्रशेखर पाटील, दीपक दळवी, भूपेश तरे आणि कमलाकर तरे यांच्याकडून जी ट्रॉफी आहे ती आपल्याला स्पॉन्सर आलेली आहे. येस O2 कॉम्बॉक्स. एकवर एक धक्का, पहिलाच धक्का आपण पाहताय. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 1 रन. बॉल फेकून झाले ते 3. आदिलला पाठवलं गेले, प्रमोट केलं. एक लेफ्ट हँड बॅटर, ज्या वेळेला एक अपॉर्च्युनिटी असते, हवेचा परिपूर्ण वेग आहे तो थांबलेला आहे, ते फ्लॅग लहरताना पाहायला मिळत नाही आहेत. यावरून सिद्ध होतं की आता थोडंसं दमट वातावरणाला सुरुवात झाली. कोवळी किरणे पाहायला मिळत आहेत आणि ज्या पद्धतीने प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत, उमरोळीचं हे ऐतिहासिक मैदान खचाखच भरलेलं पाहायला मिळतंय. अप्रतिम. ऑफ साईडला हलक्याच्या हाताने भावेश पाटील, परंतु जरूर या वेळेला पाहायला मिळतोय आदिल थोडेसे डेंजर एंड कडे होते. डायरेक्ट हिट झाला असता तर करीबी मामला जरूर पाहायला मिळाला असता. इथून आपण पाहू शकता ही फेकी झाली होती. डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात होते. 2 रन एक विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिला आहे. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पुन्हा एकदा बॉल होता यार. रुपेशचा हा बॉल अगदी पायावरचा चेंडू होता. तत्पूर्वी चेंडूला फक्त आणि फक्त यावेळेला आपण पाहू शकतायत दिशा दिली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 2 रन्स आतापर्यंत 5 ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावन करता. ही भावेश पाटीलची ताकद आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. थँक्यू. हे टायमिंग असावं लागतं. इथून पहा, आपण पाहतायत काही प्रेक्षक वर्ग गॅलरीवरून मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. 1 2 3 4 प्रेक्षक वर्ग आहेत, म्हणजे तुम्हीच कॅप्चर झालेले आहेत. आणि हा रिफ्ले आपण पाहतायत. ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत घुटना टेक सिक्सर देख भावेश पाटीलच्या बॅटमधून क्लास. आणि थर्ड फ्लोअरला जर आपण पाहिलं तर निनाद पाटील राज यांना आपण पाहतायत ह्या मॅचचा आनंद घेत असताना. आणि या सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. चांगलं कॅप्चर केलंय. ताकद आहे आमच्या कॅमेरामॅनची. 8 रन 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 44 धावांचं टार्गेट. पहिलं षटक रुपेश. व्हाईट बॉलचा इशारा ह्या वेळेला आपण पाहताय. संघाची धावसंख्या 9 रन्स 1 विकेट. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे आणि दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल व्हाईट. विशाल नाईक सर
चांगली पंचांची भूमिका विरल नायर सरांची, आशुतोष व्यवहारे सर यावेळेला ऑन द अप खेळले गेले. 1 रन मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 10 वर जाऊन पोहोचली गेली. 44 धावांचा पाठलाग करताना अतिशय चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते आदिल आणि भावेश या दोन फलंदाजांच्या दृष्टिकोनातून. ही खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. तुमचा संयम म्हणतात ना, पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. म्हणजेच काय तर संयम हा यशाचा घटक आहे. तो संयम तुम्हाला बाळगावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि या वेळेला आपण पाहत आहेत यस अप्रतिम आणि विशाल नाईक सरांचं या वेळेला बोट उंचावण्याच्या अगोदरच भावेश पाटील स्पोर्ट्समॅनशिप दर्शवत असताना पाहायला मिळत आहे. ती ओळख आहे या खेळाडूची. जरी संघ आपला अडचणीत असला तरी सुद्धा आम्हाला ते कर्तव्य निभावायचं आहे. मात्र जरूर आपण पाहत आहेत 10 रन. प्रामाणिकपणा कसा असावा. आणि अभिजित तरे आता उपसरपंच गावाची जबाबदारी तर सांभाळत आहेत. आतापर्यंत आपण पाहत आहेत चांगलं रोल अदा केलाय, परंतु इथे आता ध्रुव 11 सातपाटीची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. संघाची धावसंख्या 10 ला 2 धक्के. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. दहा रन 2 विकेट. ध्रुव 11 सातपाटी टीमने खूप चांगलं इम्प्रोव्हायझेशन केलं. अगोदर आपण पाहिलं तर या संघामध्ये मयूर तरे हा सुद्धा चांगला क्रिकेट सातत्याने पाहायला मिळायचा. लेगलांचा जरूर आपण पाहत आहेत. फक्त चेंडूला दिशा देत असताना आपण पाहू शकताय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर ज्या पद्धतीने लेग बाईचा इशारा विशाल नाईक सरांकडून. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 वर जाऊन पोहोचले गेली 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 44 धावांचा पाठलाग करताना डॉट बॉल आणि विकेट्स. यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबेट टीमला खूप महत्व. ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह खेळला जातोय. सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12. अमित केने एक अनुभवी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अचूक टप्प्यावर चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतो. तुमच्याकडे तो वेग अचूक टप्पा असायला हवा. फक्त वेग असून चालत नाही. मास्टर माइंड गोलंदाजी करावी लागते. फलंदाजाला रीड करावं लागतं. फलंदाजांचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. आता टेक्नॉलॉजी आल्यामुळे सहज आणि सोपं झालंय. यावेळेला स्विचिटचा फटका. क्या बात आहे अभिजित तरे. चौकार. थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचली गेली. परफेक्ट एक्झिक्यूट केला. वेळेवर ग्रीप बदलली आणि बॅट स्पीड सुद्धा चांगला होता. स्वतःला स्ट्रेच केलं होतं. स्वीटीचा फटका आणि त्यानंतर सिंगल. एक चांगला सेन्सिबल. सतरा रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. 17 लॉस ऑफ 2 विकेट. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली गेली. 17 लॉस ऑफ 2 विकेट. आता येणारे बॉल आहेत 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 27. 24 बॉल आणि 27 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक यांचा सुद्धा उल्लेख करावासा वाटेल. ज्यांनी अथक परिश्रम अथक मेहनत घेतली या स्पर्धेला. आणि आज ते आमच्या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. मितेशजी पाटील, वैभवजी पाटील, अजयजी वजे, अजित वजे, मनीष गावड, तन्मय घरत, अनिकेत घरत, विरंजन राऊत, मयूर घरत, नचिकेत गावड, सुजित कुडू, रोहन घरत, दीपेश पाटील, गौरव पाटील, सनी घरत, प्रवीण पाटील, तेजस राऊत, विशाल घरत, सुशांत वजे, आनंद पाटील, अनिल चव्हाण या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद आहे. तर या मॅचच्या दिशेने 24 बॉल 27चं समीकरण पाहायला मिळतं. आतापर्यंत 5 वाजून 31 मिनिटे झालेत आणि 2 षटकं फक्त हाताळले गेलेत. म्हणजे 11 मिनिटांचा कालावधी घेतलाय 2 षटकांमध्ये.
रुपेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. अभिजित तरे रिव्हर्स स्वीपचं एक स्ट्रोक पाहायला मिळाला, चौकार मिळाला. आता इथून जर आपण पाहिलं तर बॉल आहे 24 बॉलमध्ये 27ची आवश्यकता. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला ते षटकं पूर्ण करायचे आहेत. याची दखल घ्या वेळेची दिरंगाई न करताना. रुपेश 40+ क्रिकेट हाताळत आहेत. हे मैदान काही त्यांच्यासाठी नवीन नाहीये. 17 लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाज सज्ज अभिजित तरे समोर. यावेळेला स्विचिटचा फटका जरूर खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला आणि 5-4. थँक्यू. 21 रन पाहायला मिळते. 21 लॉस ऑफ 2 विकेट. विशाल तरेही आपण पाहू शकतायत विकेट किपरच्या भूमिकेत आहेत. त्यांना बीट करत चेंडू निघून गेला. पुन्हा एकदा बॉल तयार. रुपेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. इथून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी सांगितलं रुपेश तुमचे गोलंदाज मध्ये येत आहेत तर मी काय करणार. आणि त्यामुळे कदाचित ही अपील फेटाळून लावली गेली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 21ला 2 धक्के बसलेत. सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी आक्रमकता दाखवले गोलंदाजाने. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना 21ला 2 धक्के. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 21 रन. अजूनपर्यंत 23 रनची आवश्यकता आहे. 23 धावा विजयासाठी हव्या आहेत. गोलंदाज सज्ज होईल. 21 बॉल आणि 23 रन. अप्रतिम खोलवर चेंडू होता ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना पायावरचा चेंडू अगदी सहजगत्या मनगड्याच्या साहाय्याने खेळला गेलं. लॉंगनचा फिल्डर मात्र पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 22 रन 2 विकेट. आतापर्यंत 4 बॉल हाताळले गेलेत आणि 20 बॉल आहेत. 20 बॉलमध्ये अजून सुद्धा 22 रनची आवश्यकता असेल. अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केला गेलाय. ध्रुव 11 सातपाटी टीम 44 रनचं टार्गेट सेट करत असताना सुशांत वजय आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. स्टेप आउटून खेळलेत. ऑफ साईडला फटका तर छान आहे. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी लॉंग ऑफ कडून. 1 रन मिळेल. काय रुपेश यांनी गोलंदाजी केले. आक्रमकता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवले आणि हेच तुमचं नैपुण्य असतं. कौशल्य दाखवण्याची संधी तुम्हाला प्राप्त होते आणि तेच दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. 23 रन 2 विकेट. फुलटॉस बॉल होता. चेंडूला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळले गेले. सिंगल मेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा कोणताही हेतू नाहीये. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 24 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक मिनिट 24 रन झालेत आणि 3 षटका आहेत. 3 षटकांमध्ये 20 रनची आवश्यकता असेल. 3 षटका आणि 20 धावा. चला नो मीटिंग नो टाइम. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5:35 मिनिटे झालेत. मुख्य मंचावर आपण पाहतोय सूर्यकांतजी बोनार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत करूया. जो सन्मान आपल्याला पाहायला मिळतंय. मी नितेश पाटील यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह या स्पर्धेची एक आठवण म्हणून आपण त्यांना देणार आहोत. त्यानंतर मायेची उबदार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय असे आपले सर्वांचे परिचयाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूर्यकांतजी बोनार साहेब या ठिकाणी उपस्थित. त्यांचं यथोचित स्वागत या ठिकाणी केलं जाईल.
18 बॉल आणि 20 रनची आवश्यकता आहे. 5-16 मिनिटे झालेत. त्यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. अमित केनी यांनी सिंगल तर मिळते. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या लेग बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 लक्षात असू द्या. 17 बॉल आणि 19 रनची आवश्यकता. आणखीन एक व्यक्तिमत्व आपण पाहतोय मुख्य मंचावर विजयजी राऊत साहेब आपण पाहतोय. यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय अजय वझे यांना की त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करायचं आहे. अजयजी वझे तर स्वागत सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेदरम्यान. या स्पर्धेची एक आठवण म्हणून जो सन्मान चिन्ह आहे तो देखील इथे दिला जाईल. त्याचप्रमाणे या मंचावर विजयजी दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन या ठिकाणी विरंजन राऊत यांना मी विनंती करतोय. विजयजी दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेसाठी ज्यांनी योगदान दिलंय त्यांचं स्वागत. थँक्यू. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. तर ध्रुव 11 सातपाटी टीम थोडीशी स्ट्रगल करताना पाहायला मिळते. विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग. 14 बॉल आहे. 14 बॉल मध्ये 19 रनची आवश्यकता. 14 बॉल 19 रन्स हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना चला थोडीशी घाई करा. वेळ दौडू नका. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येताना अनुभवी गोलंदाज अमित केनीला आपण पाहतायत. अमित आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना 25 रन झालेत आणि विजयासाठी जर आपण पाहिलं 14 बॉल आणि 19 रनची आवश्यकता आहे. ज्या अनुषंगाने विकेट इंटरव्हेल विकेट जरूर आलेले आहेत. आता दिवेश पाटीलवर परिपूर्ण दारोमदार. प्रतिम चांगला बॉल. बॅक टू बॉलर खेळत असताना आपण पाहताय स्ट्रेट ड्राईव्ह. 1 रन मिळेल. एकच धावेवर जन्मेश तरीफ पुढे सरसावला गेला. सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 26 या धावसंख्येवर विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. अजून सुद्धा विजयासाठी 18 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत 13 बॉलमध्ये 18 रन्स हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. जबरदस्त सामना. जरी छोट्या धावसंख्या वाटल्या या 44 तरी सुद्धा आता बॅटल मोठं रंगताना पाहायला मिळतं. कारण याच मैदानात 38 धावा झालेल्या नाही आहेत. याच मैदानात 42 धावा सकाळच्या सत्रात झालेल्या नाही आहेत. यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय. सुपर टायमिंग. मनगड थँक्यू रिजे. याच ठिकाणी आपण पाहतोय मुख्य मंचावर उपस्थित ग्रामपंचायत सदस्य सुमितजी वझे आपण पाहतोय. यांनी देखील या स्पर्धेसाठी आर्थिक मदत केली. मी विनंती करेन या ठिकाणी विरंजन राऊत यांना मी विनंती करतोय की सुमित वझे यांचं आपण सत्कार सन्मान करायचा आहे. या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार सन्मान करणार आहोत. 12 बॉल आणि 12 रनची आवश्यकता आहे. लक्षात असू द्या. जर टाय झाला सामना तर सुपर ओव्हर
तुम्हाला खेळायला लागेल. 12 बॉल 12. दोन रन्स आले आणि दुहेरी संघाची धावसंख्या 34 ला 3 धक्के. प्रेम आपल्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने सिंगल डबल वर भर दिले गेले. दिवेश पाटील विचा या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. 11 बॉल आणि 10 रनची आवश्यकता आहे. प्रेम पुढील बॉल अप्रतिम चांगला बॉल होता आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलं. लॉंग ऑन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत. 1 रन मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35. लॉस ऑफ 3 विकेट. विजयासाठी अजून सुद्धा 9 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत 10 बॉल आणि 9 रन्स हे सामन्याचं समीकरण. ऑलरेडी MS11 झाई टीमने फायनलचं तिकीट मिळवलंय. आता या टीममधून संघ जिंकेल तो फायनलचं तिकीट मिळवताना पाहायला मिळेल आणि ग्रँड फिनाले पाहायला मिळेल. ऑन दी टोस खेळण्याचा मनसुबा बाळगला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर कोणी नाही आहेत. मात्र तिथे येत आहेत जन्मेश तरे मिड ऑफ मधून. तत्पूर्वी 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी पलटले आणि फेकीपर्यंत इथे आपण पाहिलं कॉलिंग चुकीचं ठरलं. अभिजित तरे फार वेगाने निघून गेले होते. 2 धावा. फलंदाज रन 4 विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव तरेला आपण पाहतायत. आता बॉल आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी 7 रनची आवश्यकता असेल. अभिजित तरेने चांगला खेळ केला. सुरेख बॅटिंग करत असताना टाळ्यांचा कडकडाट होताना पाहायला मिळते. व्हायला हवं. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहतायत रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे याचं मुख्य उदाहरण त्यांनी दिलं. आतापर्यंत प्रेम 3 बॉल हाताळतोय. 9 बॉल आणि 7 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल 7 रन. भावेश तरे एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कोणत्याही क्षणाला कोणत्याही सिच्युएशन मध्ये वैभव तरे हलक्याशा हाताने चेंडूला फक्त एक्झिक्यूट केलं. रुपेश यांची चांगली फिल्डिंग पॉइंटच्या क्षेत्रामधून. तिथून मात्र धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होते. हा ना करता करता त्या ठिकाणी रुपेशांनी चांगला थ्रो केला होता परंतु या वेळेला पोचलेत असं वैभव तरे दर्शवत असताना परंतु थर्ड अंपायर रेफर केले गेले. या आपण चेक करूया. नॉट आउट. कॉन्फिडेंटली होते वैभव तरे. ज्या वेळेला त्यांनी ते पोचले त्यावेळेला आपण पाहू शकतायत की थोडंफार इथे लगेच खेळाडू कक्षामध्ये आपण पाहिलं तर खेळाडू कक्षामध्ये त्यांनी सांगितलं कॉन्फिडेंटली मी पोचलोय, घाबरू नका, मी आहे ना. 8 बॉल 5. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो मिस्टर प्रेम. चला फक्त आता तुमच्याकडे 1 मिनिटाचा कालावधी आहे. 2 बॉल टाकण्यासाठी 1 मिनिटे लक्षात घ्यायचंय. अन्यथा सर्कलमध्ये तुम्हाला प्लेयर घ्यावा लागेल. याची दखल घ्या कारण जे विकेट गेल्यानंतर जे मिनिटे लागली सेकंद लागली ती काउंट केली नाहीयेत. यावेळेला स्विचिटचा फटका गॅप मध्ये आहे. फार वेगाने चेंडू निघून चाललाय. स्कोर आर लेवल.
थँक्यू. पाटीकर खुश होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या वेळेला काय कॉन्फिडेंटली फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवलंय 6 धावन करता. व्हॉट अ शॉट. थँक्यू. चला लगेच आपण वेळेची दिरंगाई न करताना प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार यावेळेला जाईल अवधूत कामत. अवधूत कामत ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. समालोचन कक्षेला सलामी देणारा हा षटकार विजयाचा होता वैभव तरेच्या बॅटमधून. चला मैदानाच्या आतमध्ये लगेच प्रेक्षक वर्ग कोणी यायचं नाहीये. MS11 झाई समोर या. आपण वेळेची दिरंगाई न करताना संतोष पाटील फॉर्मॅलिटी पूर्ण करतील आमचे साथी समालोचक. सुमित म्हात्रे वेल डन सुपर कॉंग्रॅच्युलेशन. चेतन पागदरे कॉंग्रॅच्युलेशन असेल अभिनंदन.